मंडळी, कशी गेली मग तुमची महाशिवरात्री? आमची गावाकडची कशी गेली असेल सांगते मी सांगते, व्हिडिओ पूर्ण बघा. जय गजानन माऊली, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वात आधी तर महाशिवरात्रीच्या माझ्या इन्स्टा आणि युट्यूब फॅमिलीला भरभरून शुभेच्छा. मंदिरात आलीच होती तर इकडे काय बघतो, गरम गरम उसळ बनवणं चालू आहे. थांबाव आता, सध्या पहिले पूजा वगैरे करून घ्यावं मस्त चांगलं, नंतर मग प्रसादाच्या लाईन मध्ये लागाव. चला म्हटलं आता पटकन दर्शन घेऊन घेऊ आपण, कारण की प्रसादाच्या लाईनीत मग उभं राहायचं. चला म्हटलं आता लवकर पूजा पण करून घेऊ. मग पिंडीला पाणी वगैरे वाहलं, बेलफूल वाहलं, शांततेत पूजा केली, मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि मग काय इकडे बाहेर आलो. नंदी महाराजची पूजा करायची होती ना. आतमधली मंदिरातली पूजा तर झाली होती, आता नंदी महाराजांची बाकी होती. नंदी महाराजांना यांनी पाणी अर्पण केलं. नंतर मग माझी वेळ आली, मी पाणी वगैरे अर्पण केलं. आणि गेस करा मी नंदी महाराजांच्या कानात काय सांगितलं असेल आणि काय मागितलं असेल. आणि हे मंदिर खूप जुनं, मंदिराला नाव पण आहे. या मंदिराला छत्री म्हणून ओळखलं जाते. आमच्या गावामध्ये याला छत्री म्हणतात. इकडे प्रसाद वाटप होत पूर्ण गावकऱ्यांसाठी. इकडे प्रसाद जो पण मंदिरात येत होता त्याला उसळ आणि केळचा प्रसाद भेटत होता. हेच तर आमच्या गावची खासियत आहे. काही पण असू दे, करतात मोठ्या थाटामाटा. आणि इकडे मस्त डीजे पण चालू होता, शंकरजीचे गाणे चालू होते मस्त. तेवढ्या त्या काकांना आवाज दिला, या म्हणे इकडे लवकर प्रसाद घेऊन घ्या म्हणे. मग आम्ही मस्त प्रसाद वगैरे घ्यायला आलो. मी घेते आता मस्त शंकरजीचा प्रसाद. आणि तुम्हाला माझ्या गावाकडचे आणखी व्हिडिओ बघायचे असेल तर मला लवकर फॉलो करून घ्या, युट्यूबवर सबस्क्राईब करून घ्या. आणि नेक्स्ट मंदिरात आणखी जाणार आहे आम्ही, तो पार्ट आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होणार होता. असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला लवकर फॉलो करा आणि कमेंट करा. हर हर महादेव.